नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 27 आणि 28 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, यांग शुआंग झी, म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, यांग शुआंग झी यांनी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026चा जो आहे तो जिंकलेला आहे. ओके, तर चला बघूयात आपण. तर जागतिक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 जो आहे तो तैवान या देशाच्या लेखिका यांग शुआंग झी यांनी त्यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी जिंकलेला आहे. तर बघा, या पुरस्काराचे वितरण 19 मे 2026 रोजी लंडनमध्ये झालेले आहे. तर बघा, आणि बघा, अनुवादक या मूळ मॅन्ड्रीन या चिनी भाषेमधील कादंबरीचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे लिन किंग यांनी केलेला आहे. ओके, तर बघा, नियमानुसार पुरस्काराची 50,000 पाऊंड म्हणजेच सुमारे 53 लाख रुपये ही रक्कम लेखिका आणि अनुवादक यांच्यामध्ये समान विभागून दिली जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. कोणत्या राज्य सरकारने 1000 कर्नाटक पब्लिक स्कूल स्थापन करण्याची योजना आखली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे कर्नाटक. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर कर्नाटक या राज्य सरकारने 1000 कर्नाटक पब्लिक स्कूल स्थापन करण्याची योजना आखलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा सिद्धरामय्या. कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. चला बघूयात आपण. बघा, कर्नाटक राज्य सरकारने 1000 कर्नाटक पब्लिक स्कूल स्थापन करण्याची योजना आखलेली आहे. तर बघा, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली उच्च दर्जाचे शिक्षण देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए म्हणजेच भरतसिंह चौहान. ओके, तर बघा, भरतसिंह चौहान यांची कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला बघा, भरतसिंह चौहान यांची राष्ट्रकुल बुद्धिबळ संघटनेच्या म्हणजेच कॉमनवेल्थ चेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने आणि बिनविरोध फेरनिवड करण्यात आलेली आहे. तर बघा, श्रीलंकेमधील वासाकाडुआ येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 2026 ते 2030 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक कासव दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच बघा 23 मे. तर दरवर्षी आपण 23 मे रोजी जागतिक कासव दिवस साजरा करतो. तर चला बघूयात आपण. बघा, याची सुरुवात झाली होती 2000मध्ये आणि अमेरिकन टार्टाइज रेस्क्यू या बिगर नफा संस्थेने याची सुरुवात केली होती. याचा उद्देश आहे बघा, जगभरातील कासव आणि त्यांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचे रक्षण करणे, तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा महाराष्ट्र. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर आपले महाराष्ट्र हे राज्य भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील म्हणजेच भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्राची राजधानी आहे बघा मुंबई. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत बघा जिष्णुदेव वर्मा. लक्षात ठेवा. भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशामधील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. आणि ही स्वदेशी प्रणाली पृथ्वी विज्ञान या मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणेद्वारे विकसित केली गेलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. भारतातील पहिली खाजगी क्षेत्रामधील मरीन गॅस टर्बाईन दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सुविधा कोणत्या शहरामध्ये उभारली जाणार आहे? तर बघा, त्या शहराचं नाव आहे विशाखापट्टणम. तर बघा, आंध्र प्रदेश या राज्यामधील विशाखापट्टणम या शहरामध्ये ही उभारली जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, भारतातील पहिली खाजगी क्षेत्रामधील मरीन गॅस टर्बाईन ही दुरुस्ती, ओव्हरहॉल आणि स्वदेशी विकास सुविधा ही आंध्र प्रदेश या राज्यामधील विशाखापट्टणम या शहरामध्ये उभारली जाणार आहे. तर लक्षात असू द्या.
प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण बघा. इबोलाच्या बुंदीबुग्यो स्टार स्ट्रेन या प्रकारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे? तर बघा त्या दोन देशाचं नाव आहे कांगो आणि युगांडा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा काँगो आणि युगांडा या दोन देशांमध्ये म्हणजेच सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे. भारत टेक्स्ट 2026 मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बघा त्या मंत्रालयाचं नाव आहे वस्त्र मंत्रालय. म्हणजेच केंद्रीय वस्त्र मंत्रालयाने नुकतेच भारत टेक्स्ट 2026 हे मोबाईल ॲप सुरू केलेले आहे. ओके, तर चला बघूयात आपण. तर बघा भारत टेक्स्ट 2026 इव्हेंट ॲप हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केलेले आहे. तर बघा 20 मे 2026 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांच्या हस्ते या अधिकृत मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि बघा या ॲपचा मुख्य उद्देश आहे बघा, भारतातील या सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवामध्ये सहभागी होणारे खरेदीदार, प्रदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि अभ्यागत यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित नेटवर्किंग आणि व्यवसाय वृद्धीसाठी मदत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चला बघूयात आपण बघा. 100 मीटर शर्यत 10.10 सेकंदापेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा देशातील पहिला धावपटू कोण बनला आहे? तर बघा याचं उत्तर आहे गुरिंदरवीर सिंग. ओके, तर बघा गुरिंदरवीर सिंग हा देशामधील पहिला खेळाडू बनलेला आहे ज्याने 100 मीटर शर्यतीमध्ये 10.10 सेकंदापेक्षा कमी वेळेमध्ये 100 मीटर शर्यत पूर्ण केलेली आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण बघा. पंजाब या राज्यामधील जालिंदरचे रहिवासी हे भारतीय नौदलामध्ये पेटी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या 25 वर्षीय गुरिंदरवीरने मे 2026 नवा इतिहास रचलेला आहे. तर बघा हा जो नवीन विक्रम आहे तो बघा रांची येथील बिरसा मुंडा स्टेडियमवरती आयोजित 29व्या नॅशनल सिनियर फेडरेशन कप ॲथलेटिक्स 2026 या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीच्या अवघ्या 10.09 म्हणजेच 10.9 सेकंदाची विक्रमी वेळ नोंदवलेली आहे. आणि बघा पहिले भारतीय ट्रॅक अँड फील्डच्या इतिहासामध्ये 10.10 सेकंदाचा अडथळा ओलांडणारे ते पहिलेच भारतीय स्प्रिंटर ठरलेले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. प्रश्न क्रमांक 10 आहे. जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच 22 मे. ओके, तर बघा जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी आपण 22 मे रोजी साजरा करतो. ओके, चला बघूयात आपण बघा. इंटरनॅशनल डे ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा दरवर्षी आपण 22 मे रोजी साजरा करतो आणि याचा उद्देश आहे बघा पृथ्वीवरील जैवविविधतेचे महत्त्व, तिचे संवर्धन आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 11 बघूयात आपण. प्रश्न आहे बघा. वरुण म्हणजेच वरुणा हा द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान सुरू झाला आहे? तर बघा वरुणा हा जो द्विपक्षीय नौदल सराव आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो. तर लक्षात ठेवा. तर बघा वरुण हा जो द्विपक्षीय नौदल सराव आहे तो भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान सुरू झालेला आहे. तर बघा याची सुरुवात भारत आणि फ्रान्स यांच्यातील हा द्विपक्षीय सागरी सराव 1993 सुरू झालेला आहे आणि याचे नामकरण जे आहे ते वर्ष 2001 संयुक्त सरावाला अधिकृतपणे वरुण असे नाव देण्यात आलेले आहे. आणि हा सराव दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारीचे एक प्रतीक आहे. चला बघा याचा उद्देश आहे दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्पर समन्वय, सामरिक सहकार्य आणि सागरी सुरक्षा कौशल्ये, पाणबुडीविरोधी युद्ध, हवाई सर्वेक्षण आणि पृष्ठभागावरील मोहिमा वाढवणे हा या सर्वाचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. UADAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO कोण बनले आहेत? तर बघा त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सौरभ विजय. तर सौरभ विजय हे UADAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO बनलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाची संस्था आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 13 बघा. भारतातील पहिले कार्बन शोषक शेवाळ वृक्ष कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच मध्य प्रदेश. तर बघा मध्य प्रदेशामध्ये भारतातील पहिले कार्बन शोषक शेवाळ वृक्ष
हा स्थापन करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. मे 2026मध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील स्वामी विवेकानंद पार्क येथे अत्याधुनिक उपकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. याची कार्यक्षमता आहे, हे जे यंत्र आहे ते बघा, हे एक यंत्र असून केवळ एक शेवाळ वृक्ष तब्बल 25 मोठ्या वृक्षाइतका कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता ठेवतो. ओके, याची जी ऑक्सिजन निर्मिती आहे ती, हे जे यंत्र आहे ते वातावरणातील प्रदूषित हवा आणि कार्बन शोषून घेते आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे शुद्ध ऑक्सिजन हवेमध्ये सोडते. हे वर्षभरामध्ये सुमारे 1.5 टन कार्बन डायऑक्साईड म्हणजेच शोषू शकते. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14 बघा. युगांडा या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे यावेरी मुसेवेनी. ओके, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे यावेरी मुसेवेरी असं यांचं नाव आहे आणि हे युगांडा या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. तर बघा, युगांडा हा देश पूर्व आफ्रिकेमधील एक महत्त्वाचा भूवेष्टित म्हणजेच लँडलॉक्ड कंट्री आहे. ओके, आणि बघा, या देशाची राजधानी आहे बघा कंपाला. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा. G7 शिखर परिषद 2026ची 52वी आवृत्ती कोणता देश आयोजित करेल? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा फ्रान्स. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर फ्रान्स हा देश G7 शिखर परिषद 2026ची म्हणजेच यावर्षीची याची 52वी आवृत्ती आयोजित करणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, बघूयात आपण. G7 शिखर परिषद 2026 याची 52वी आवृत्ती फ्रान्स देश आयोजित करत आहे आणि ही परिषद 15 ते 17 जून 2026 या दरम्यान फ्रान्समधील एव्हियन लेस बेन्स या रिसॉर्ट शहरामध्ये होणार आहे. आणि भारत या संस्थेचा सदस्य नसून भारताला याचे आमंत्रण मिळालेले आहे. ओके, म्हणजेच गेस्ट म्हणून आमंत्रण भेटलेले आहे. त्यामुळेच G7 या शिखर परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाण्याची शक्यता आहे. ओके, आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो, कालचे आणि आजचे या 2 दिवसाचे करंट अफेअर्सचे जे प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहेत आणि भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.